रसुलाबाद येथे दुचाकीच्या वादातून कुऱ्हाडीने फिर्यादीचे डोके फोडले म्हणून या प्रकरणी 14 जणांच्या विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर घटना दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान रसुलाबाद येथे घडली आहे। म्हणून या प्रकरणी दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12:23 चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशी माहिती आज रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे। चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या रसुलाबाद या ठिकाणी फिर्यादी व साक्षीदार याच्या घरासमोर बसलेले असताना त्यातील आरोपितांनी संगनमत करून त्याच्या घरासमोर आले असता फिर्यादीस म्हणाले, तुझे नाव असलेली मोटरसायकल MH 17 CC 2419 ही आमच्याकडे होती, ती आम्हाला मागू नकोस। त्यावर फिर्यादी व साक्षीदार म्हणाले की त्याचे हप्ते आम्ही भरलेले आहेत, तसेच आमच्या नावावर आहे असे म्हणताच यातील आरोपितांनी संगनमत करून फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करून फिर्यादी याच्या डोक्यात कुऱ्हाडीने मारून त्याचे डोके फोडून दुखापत केली। तसेच फिर्यादी याचा मुलगा नामे सुधीर हा भांडण सोडवण्यासाठी आला असता त्याला पण मिठीत धरून चाकूने डोक्यात मारून त्यास देखील डोके फोडले आणि रक्तबंबाळ केले। तसेच फिर्यादी याच्या पती शौकत हे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांना देखील उजव्या हातावर चाकू मारला व फिर्यादी याच्या पत्र्याचे शेड पाडून 50,000 रुपयाचे नुकसान केले। तसेच आरोपींनी मिळून लाथाबुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। म्हणून या प्रकरणी फिर्यादी मनीषा शौकत चव्हाण वय 30 वर्षीय व्यवसाय मजुरी राहणार रसुलाबाद तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून शुभम अहमद काळे, अधिक अहमद काळे, सौरभ अहमद काळे, अक्षिदी अहमद काळे सर्व राहणार तिंतरवणी तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून चकलांबा पोलीस ठाण्यात कलम 118(1), 115(2), 324(4), 352, 351(2), 3, 35 भारतीय न्यायसंहितेनुसार चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याचा पुढील तपास पोलीस नाईक गुजर हे करत आहेत।